प्रेम पाटील, त्याचप्रमाणे ड्रीम्स क्रिकेट यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा जगभरात प्रसारित करण्याचं काम, दाखवण्याचं काम यूट्यूबच्या साह्यानं केलं जाते आणि ड्रीम्स क्रिकेटचे CEO कौस्तुभ पाटील यांचे सुद्धा विशेष असे आभार व्यक्त करतोय मी। त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामन, त्यांचा कॅमेरा वर्क सुद्धा खूप छान आहे, परेश पालकर, आणि आमचे ऑनलाईन स्कोरर वीरू मानकर यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि आभार। आणि माझे साथी समालोचक निशांत पाटील आणि वेदांत कंटक आणि मी स्वतः यासीन मर्चंट। खऱ्या अर्थानं प्रशंसा ही शिवप्रेमी क्रिकेट संघाची झाली पाहिजे। हा सामना 5 षटकांचा असेल। सासवणे आणि थळ संघांनी याची नोंद घ्या, कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसावा। 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ असेल। शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य टुर्नामेंटची इथे टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे। अभिषेक पाटील स्मृती चषक 2022 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तब्बल 17 किलो वजनाची। व्यासपीठावरती सजलेल्या संपूर्ण ट्रॉफीज जवळजवळ 90,000 रुपये किमतीच्या, सर्व काही आपण इथे पाहतोय जे व्यवस्थित आहे, नीटनेटके पण आहे। सुंदर असं हे मैदान आहे आणि अप्रतिम अशी खेळपट्टी आहे। बऱ्याच वेळा आपल्याला सिमेंटची खेळपट्टी खेळण्यासाठी मिळत असते आणि त्यावरती फलंदाज मात्र धाव्यानं खोऱ्यानं धावा ठोकत असतात, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजांचं कसब आणि कस लागतो। इथे धावा मिळवणं नक्कीच इतकं सोपं नाहीये, हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल याचा काही नेम नाहीये। कारण साई झिराड संघ, मातब्बर संघ हा या स्पर्धेमधून पराभूत झालेला आहे। माऊ 11 नवगाव हा संघ सुद्धा पराभूत झालेला आहे। रोहा हा संघ सुद्धा पराभूत झालाय। लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया, कारण 5 वाजलेले आहेत। 5 षटकांचा हा सामना असेल। कोणत्याही प्रकारे पुढच्या सत्रामध्ये अंधार होणार नाही याची आपण दक्षता घेऊया। आमचे डीजे मास्टर योगेश यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। हँडसम योगेश असं नामकरण मी त्याचं केलेलं आहे। अगदी अपडेट असतो नेहमीच, त्याचे कपडे फार पाहण्यासारखे असतात। त्याचा सेन्स खूप चांगला आहे, कपड्यांचा असेल, मग त्यांची केसांची स्टाईल असेल, त्याची शूज असतील किंवा डीजे वाजवण्याची कला असेल। चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे श्रेयस राइट आर्म ओवर द विकेट पहला ओवर लेके आए हैं। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद घूमती हुई निकल गई लेग स्टंप को छोड़ती हुई विकेट कीपर के दस्तानों में। विकेट कीपर प्रकाश हलेकाना ने उस गेंद को गैदर किया, मगर अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा आया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। श्रेयस की अगली गेंद, जी हां, फिर से एक बार उसी तरह की गेंद, फिर से एक बार उसे हुक करने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। अंपायर जी की तरफ से फिर से एक बार वाइड का इशारा। लगातार 2 गेंदें वाइड। दो रन स्कोर कार्ड पर। जी हां, भी हां, बहुत ही बढ़िया तरीके से अपने रिस्क को रोल किया था और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से गेंद निकल गई दंदनाती हुई। 4 रनों के लिए शानदार चौका विश्वेश पाटिल के बल्ले से आता हुआ। धन्यवाद डीजे मास्टर, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। इस तरह से स्ट्रोक हालांकि लेदर क्रिकेट में, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में वीवीएस लक्ष्मण के जरिए से, उसी के साथ मोहम्मद अजहरुद्दीन के जरिए से हमने देखे किस तरह से यहाँ पे अपने रिस्क को रोल किया था, बहुत ही खूबसूरती के साथ। जी हां, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। सर्कल और कवर में फील्डर तैनात। एक आसान सा कैच यश मात्रे द्वारा और इसी के साथ एक बड़ा झटका, बड़ी विकेट। इनफॉर्म बल्लेबाज विश्वेश मैदान से बाहर।
धन्यवाद डीजे। शुभम नाकवा नए बल्लेबाज राजेश मोहिते का साथ निभाने के लिए। शुभम और राजेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी। मैदान के बाहर देखिए सीमा रेखा के नज़दीक बहुत सारे कटआउट हमें यहाँ पे नज़र आ रहे हैं, जो कि इस मैदान की खूबसूरती को चार चांद लगा रहे हैं। उसी के साथ एक एंट्रेंस, तकरीबन 2 या 3 एंट्रेंस यहाँ पे नज़र आ रहे हैं, वो भी बहुत ही खूबसूरती के साथ दिखाई दे रहे हैं। इस बीच लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेला था। जी हां, फिर से एक बार हवा में गेंद फलक में, जान हलक में, अजिंक्य और समित्र के बीच टकराव, तू मैं, मगर आखिरकार समित्र ने इस कैच को लपकने में कामयाबी हासिल की है और इस ओवर में लगता हुआ यह दूसरा झटका शुभम नाकवा के जरिए से। धन्यवाद डीजे मास्टर। 4 गेंदें हो चुकी है। हालांकि पहली 2 गेंदें बहुत ही खराब थी, लेग स्टंप के बाहर वाइड करार दिया था अंपायर जी ने, मगर उसके बाद देखिए क्या कमाल का कमबैक किया है। पहली गेंद पर चौका आने के बाद लगातार 3 गेंदों पर इस तरह से यहाँ पे गेंदबाजी की है कि बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है। हमारे स्कोरर जी ने चौथे गेंद के ऊपर जो विकेट आया था वहां पे डब्ल्यू किया है, उसके बाद डॉट गेंद की थी वहां पे 0 किया है, फिर से एक बार डब्ल्यू किया है, तो वाव यहां पे नजर आ रहा है। यानी बहुत ही अच्छी गेंदबाजी यहां पे स्पष्ट दिखाई दे रही है। 4 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं श्रेयस पत्रे ने। इस बीच नए बल्लेबाज सोमनाथ नाकवा कमाल के फील्डर, हालांकि पॉन्टिंग नाम से जाने जाते हैं। जी हां, बैकफुट पर तैयार थे, बहुत ही खूबसूरती के साथ स्क्वायर कट किया था, डी पॉइंट खाली, और वहां पे यश मात्रे जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। शानदार यहां पे रनिंग बिटवीन द विकेट। आउटफील्ड थोड़ा सा स्लो है और इसी वजह से गेंद डी पॉइंट की दिशा में रुक गई थी, फील्ड करने में आसानी हुई और जहां पे 4 रन मिलने की संभावना थी वहां पे मात्र 2 ही रन पर सोमनाथ को यहां पे संतुष्ट होना पड़ा। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 8 रन स्कोर कार्ड पर 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए अमृत स्पोर्ट्स सासव ने यहां पे नजर आ रही है। हालांकि टॉस जीता था माऊ 11 ने और सबसे पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर वहां पे फील्डर तैनात है। लाजवाब फील्डिंग, हाई जंप लगाकर उस गेंद को टैप किया और सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए। तालियों की गड़गड़ाहट यहां पे सुनाई दे रही है। बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। जयेश लट बहुत ही बढ़िया ये खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया बल्लेबाज भी है, अच्छी गेंदबाजी कर लेते हैं और इस मर्तबा शानदार फील्डिंग का प्रदर्शन, क्योंकि जयेश लट अलीबाग तहसील में एक ऐसे खिलाड़ी है, मैन ऑफ द सीरीज का खिताब उन्होंने लोनारे के मैदान पर आमदार चषक में जीता था और वहां पे उन्हें एक मोटरसाइकिल उन्होंने अपने नाम की थी। मोटरसाइकिल देकर मैन ऑफ द सीरीज का खिताब देकर उन्हें नवाजा गया था। वही जयेश लट, बहुत ही अच्छी फील्डिंग। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 10 रन स्कोर कार्ड पर 2 विकेट के नुकसान पर एक सफल ओवर श्रेयस पत्रे का। श्रेयस पत्रे के इस ओवर के बाद हम देख सकते हैं नए गेंदबाज सुमेध पत्रे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहां से मौजूद रहेगा। 5 ओवर का यह मुकाबला है। बिहाइंड विकेट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर और उसी के साथ एक लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ 30 गज के दायरे के बाहर आदिल कुरैशी लॉन्ग ऑन की दिशा में, और उसी के साथ शॉर्ट मिड विकेट में समित्र म्हात्रे। विकेट के पीछे चाणक्य और बुद्धिमान क्रिकेटर प्रकाश हालेकाना। जी हां, बहुत ही शानदार स्ट्रोक, ये उनका एक सिग्नेचर स्ट्रोक है।
राजेश मोहिते ऑन द फायर। पहली गेंद का शायद यहां पे सामना कर रहे थे, आओ देखा ना ताओ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, जोरदार अपने बल्ले का उछलाया और गेंद बल्ले से लगती हुई गोली की रफ्तार से डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 14 रन। राजेश हालांकि पहली गेंद का सामना कर रहे थे, चौके के साथ आगाज किया है। फिर से एक बार जोरदार प्रहार, इस मर्तबा स्क्वायर लेग की दिशा में, अंपायर को टकराती हुई ये गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में। जयेश लट जब तक फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका था। बहुत ही अच्छी फील्डिंग, हमेशा मैदान में कुछ न कुछ अच्छा करने की कोशिश करते हैं जयेश लट। गेंदबाजी की जिम्मेदारी आती है तभी बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी का मौका मिलता है तो अच्छा योगदान देते हैं अपने टीम के लिए, और जब भी फील्डिंग करते हैं तो अपने आप को झोंक देते हैं। जी हां, इसमें तबाह एक बाउंसर से प्रभावित किया, मगर अंपायर जी नाराज है क्योंकि गेंद सर के ऊपर से निकल गई थी। अंपायर जी ने इसे वाइड करार दिया, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन। बहुत ही अच्छी गेंद थी मगर ये टेस्ट क्रिकेट नहीं है, इस वजह से ये वाइड करार दिया है। 1 अतिरिक्त रन जरूर मिलेगा। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। माऊ 11 थल यहां पे फील्डिंग कर रहे हैं टॉस जीतने के बाद। जी हां, इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद कंधे की ऊंचाई तक उठी थी, स्क्वायर कट करने की कोशिश की सोमनाथ ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद जो उछाल प्राप्त हो रहा है, सुमेध पत्रे ने उसे पहचान लिया है, परख लिया है। यही इस गेंदबाज की खासियत है। ये गेंदबाज विकेट को परखते हैं, उस विकेट पर कितना बाउंस है, उस विकेट के ऊपर कितना घुमाव है, ये पहचानने के बाद उसी के तहत गेंदबाजी यहां पे हो रही है। देखिए फिर से एक बार उसी तरह की गेंदबाजी करने की कोशिश की, हल्का सा अपील, मगर शायद ये गेंद उनके ट्रैक से थोड़ी सी चाटती हुई निकल गई थी विकेट कीपर के हाथों में। बाल बच गए वहां पे, वरना यहां पे गिल्लियां बिखेर सकती थी, मगर काफी प्रभावित किया है सुमेध पत्रे ने अपने इस ओवर में। पहली गेंद पर हालांकि चौका आया था, एक वाइड गेंद भी आई, मगर लगातार 2 गेंदें सोमनाथ नाखवा जैसे बल्लेबाज को बिंदी करना इतना आसान नहीं होता। अगली गेंद सुमेध की। जी हां, फिर से एक बार बाउंसर की कोशिश थी, मगर ऑफ कटर गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई और उसे हालांकि कट करने की कोशिश कर रहे थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, यह अच्छा हुआ कि पैड ऑन नहीं हुए, वरना यह गेंद स्टंप से भी टकरा सकती थी। शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, शॉर्ट फाइनल की दिशा में नागेश सिद्ध वहां पे मौजूद। बहुत ही अच्छी फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। ये लगातार तीसरी गेंद बिंदी सुमेध पत्रे की जानिब से, बहुत ही कमाल की वापसी। स्लोवर 1 गेंद बिल्कुल परख नहीं पाए, कमाल कर दिया। इस तरह का वेरिएशन, वर्सेटाइल गेंदबाजी होना बहुत ही जरूरी है। बल्लेबाज को अगर परेशान करना है, बल्लेबाज को अगर संभ्रम अवस्था में डालना है, तो इस तरह से ये स्टॉक बॉल होना बहुत ही जरूरी। बल्लेबाज चारों खाने छित यहां पे नजर आए। लगातार 4 गेंदें बिंदी 5 ओवर के मुकाबले में करना इतना आसान नहीं होता। इस ओवर में देखिए मात्र 6 रन खर्च किए, हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बल्लेबाजों को खामोश कर दिया है, बल्लेबाजों को सोचने पर मजबूर कर दिया है कि रन आएंगे तो कहां से आएंगे, कैसे आएंगे और कौन करेगा। करना तो उन्हें ही पड़ेगा, मगर किस तरह से करेंगे ये सवाल निशान है उनके सामने। 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन 2 विकेट के नुकसान पर राजेश मोहिते और सोमनाथ नाखवा। राजेश ने 2 गेंदों का सामना किया है, 5 रन पर 1 चौके की सहायता से खेल रहे हैं, जबकि सोमनाथ नाखवा ने अब तक 6 गेंदों का सामना किया है और 4 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर खड़े हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं यश म्हात्रे, हालांकि 18 साल का ये खिलाड़ी है, मगर क्या कमाल की हाइट और उसी के साथ बहुत ही अच्छा फॉलो थ्रू, शानदार गेंदबाजी, हाई आर्म एक्शन, सब कुछ ऊपर वाले की दया से उसे मिला है और उन्होंने बहुत मेहनत की है। अपना वजन तकरीबन 10-15 किलो घटाया है, क्योंकि इस खिलाड़ी को, अर्थात ये अगर तुम 5-6 साल पहले देखा होता इस खिलाड़ी को तो बहुत मोटे थे, एक मोटा गोलू मोलू बच्चा था, मगर आज देखिए अलग
जी हाँ, स्लोवर वन गेंद के साथ शुरुआत की और प्रभावित किया था, आश्चर्यचकित किया था आदिल कुरैशी की अच्छी फील्डिंग। दूसरा रन लेने की बिल्कुल कोशिश नहीं करेंगे क्योंकि गेंद उनके हाथों में थी और आदिल कुरैशी का निशाना बहुत ही सही है, सटीक है। आणि याच दरम्यान सन्माननीय सुरेश हरिश्चंद्र ठाकूर दिवी पारंगी सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांच्या वतीनं आमच्या या स्पर्धेसाठी 500 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। आखिरकार सोमनाथ नाखवा ने अपने विकेट को त्याग दिया है क्योंकि थोड़े से निराश दिखाई दे रहे थे। गेंद और बल्ले का सही मायनों में टकराव नहीं हो रहा था, बार बार यहाँ पे बिंदी गेंदें खेल रहे थे और इसी वजह से थोड़े से विचलित होने की वजह से आखिरकार अपना कीमती विकेट उनको खोना पड़ा। सोमनाथ नाखवा ने अपने टीम के लिए मात्र 4 रन जोड़े। विश्वेश पाटिल आउट हो चुके हैं, उन्होंने भी अपने टीम के लिए 4 रनों का योगदान दिया। राजेश मोहिते स्ट्राइक इन पर एक चौके की सहायता से 6 रन बनाकर खेल रहे हैं। पहले ओवर में 10 रन आए, दूसरे ओवर में 6 रन। रनों की जरूरत है, इनफैक्ट सख्त जरूरत है अमृत स्पोर्ट्स सासवने को। कम से कम यहाँ पे 50 रन स्कोर कार्ड पर लगाने होंगे क्योंकि माओ 11 थर्ड टीम में हम देख सकते हैं तकरीबन 9 बैट्समैन बहुत ही जबरदस्त है, शानदार है, तूफानी बल्लेबाजी कर सकते हैं। एक से बढ़कर एक बल्लेबाज, एक को अगर निकाला जाए तो दूसरे को छुपाया जाए, किसी को निकाले किसी को छुपाए, ऐसा मैं जरूर कहूंगा। बाएं हाथ से राउंड ओवर द विकेट। जी हाँ, स्लोवर वन गेंद फिर से एक बार, क्या कमाल की लेंथ पाई है, लाजवाब गेंद, ना हाफ वॉली है ना ही शॉर्ट ऑफ लेंथ है, परफेक्ट गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद वहां से बाहर की तरफ एक एंगल क्रिएट करती हुई बाहर की तरफ निकल रही है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मगर उस गेंद में बाउंस भी है और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। शानदार गेंदबाजी है की है यश ने इस ओवर में। 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है, रनआउट के रूप में 1 विकेट भी यहां पे चटकाया। नॉन स्ट्राइक के एंड पर नए बल्लेबाज विक्रम थड़े अपनी पारी का यहां पे इंतजार करते हुए, जी हां, इस मर्तबा जड़ में डालने का प्रयास किया था, उसे खोद कर खेला डीप मिड विकेट की दिशा में। 2 खिलाड़ियों के बीच में से जो गैप था, दरार थी, उस दरार में से गेंद हुई फरार 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। माओ 11 थर्ड के सभी खिलाड़ी एक दूसरे के साथ बहुत ही लंबे अरसे के साथ खेल रहे हैं और इसी वजह से एक टीम की जो बॉन्डिंग होती है वो बॉन्डिंग यहाँ पे नजर आ रही है। हर एक खिलाड़ी के नाम के चर्चे हैं, हर एक खिलाड़ी ने अपनी पहचान बनाई है। देखिए लॉन्ग ऑन की दिशा में अजिंक्य मात्रे अब यहाँ पे हमारे सामने खड़े हैं फील्डिंग करने के लिए। 4 गेंदें हो चुकी है, अब तक 5 रन खर्च किए हैं यश ने। जी हाँ, यश की इस गेंद को एलिवेशन दिया है, डीप बैकवर्ड स्क्वायर ले खाली है, गेंद दंदनाती भी फिर से एक बार गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर 4 रन। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर तैयार थे और राजेश मोहिते इससे ही शॉट खेलने के लिए जाने जाते हैं। वेरी वेल डन संजीवनी, एक चौका यहां पे आता हुआ। धन्यवाद डीजे। जिंदगी जीना आसान नहीं होता और उस तरह से क्रिकेट के मैदान पर ये क्रिकेट का खेल खेलना भी आसान नहीं होता। जैसे ही गेंद उनके पाले में, जैसे ही गेंद उनके स्लॉट में, उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में और एक बड़ा और तगड़ा छक्का राजेश मोहिते के बल्ले से, ये पहला छक्का। धन्यवाद डीजे। पहले ओवर में रनों को सुखा दिया था, मात्र 10 रन। दूसरे ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, सुमेध पत्रे ने मात्र 6 रन खर्च किए थे, मगर यश मात्रे का ये ओवर अमृत स्पोर्ट्स सासवने के लिए उम्मीद की किरण यहां पे लाता हुआ, जगाता हुआ, क्योंकि इस ओवर में 15 रन आए हैं। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या
31 रन फिलहाल हम देख सकते हैं। 10.33 का औसत यहाँ पे नजर आ रहा है। पानी की जरूरत है मैदान पर। राजेश मोहिते पानी की जरूरत यहाँ पे महसूस कर रहे हैं। देवीदास पाटिल इस गांव के एक माजी खिलाड़ी है, बहुत ही अच्छे क्रिकेट के खिलाड़ी जाने जाते हैं और आज देखिए अपनी सेवा यहाँ पे प्रोवाइड करते हुए सभी खिलाड़ियों को पानी पिलाने की कोशिश, एक पुण्य का काम यहाँ पे कर रहे हैं। धन्यवाद देवीदास जी। आणि याच दरम्यान सन्माननीय गिरीशजी तेलगे फणसापूर यांच्या माध्यमातून 1100 रुपयाची देणगी आलेली आहे। या मंडळास मनपूर्वक तुमचं अभिनंदन आणि आभार। त्याचप्रमाणे सन्माननीय सुधीरजी पाटील अर्बन बँक चेअरमन यांच्या वतीनं सुद्धा 1100 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। चलिए मैदान पर जहां पे सुमेध पत्रे अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। सामने है एक स्टाइलिश खिलाड़ी विक्रम थड़े। विक्रम थड़े ने अब तक अपना खाता नहीं खोला। जी हां, जड़ में डाल दिया था, तेज तर्रार गोली की रफ्तार से यह गेंद थी, सीधे बल्ले से उसे ढकेल दिया था मिड ऑन की दिशा में। लॉन्ग ऑन में समित्र मात्र तैनात थे। 1 रन आसानी के साथ यहां पे मिलेगा। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां पे एक बहुत ही अच्छा और सेंसिबल मैच हमें देखने को मिलेगा, क्योंकि कम से कम 50 या 55 रन होते हैं तो मजेदार मैच होगा, झन्नाटेदार मैच होगा। क्वार्टर फाइनल का मैच जिस तरीके से होना चाहिए और उस मैच को देखने के लिए तमाम जो क्रिकेट के दीवाने उत्सुक है, यूट्यूब के जरिए से तकरीबन 500 क्रिकेट के दीवाने जुड़े हुए हैं। जी हां, जोरदार प्रहार किया था, अपने बल्ले को चलाया था, मगर गेंद की रफ्तार इतनी तेज है कि बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं है, कोई मुलाकात नहीं है। बहुत ही बढ़िया गेंदबाज है। रायगढ़ जिले के बाहर भी इस खिलाड़ी ने अपने गेंदबाजी का प्रदर्शन किया है। गोरेगांव के मैदान पर, मुंबई गोरेगांव के मैदान पर इस गेंदबाज को गेंदबाजी करते हुए मैंने देखा। वहां पे ओपन लॉट्स में भी बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी। जी हां, इस मरतबा फिर से एक बार फुलर लेन, उसे सीधे बल्ले से खेला जरूर, मगर ताकत और यहाँ पे टाइमिंग इतना सही नहीं था और इसी वजह से लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर भी तैनात थे। 1 ही रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 33 रन। अब यहाँ पे हवाई फायर करने होंगे, गेंद को हवाई सफर करानी होगी, तब जाके यहाँ पे कुछ काम बनेगा। बिहाइंड विकेट खेलने की जरूरत, मगर इस मरतबा अक्रॉस द लाइन खेल दिया था और गेंद बहुत ही जबरदस्त तरीके से, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन जरूर थी, मगर उछलती हुई बल्लेबाज का बल्ले का एक किनारा लेकर विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और विक्रम थड़े बैक टू द पैवेलियन। इस बीच फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें हो चुकी है इस ओवर की। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं ऋषभ सिलधनकर। हालांकि गेंदबाजी में इस खिलाड़ी ने काफ़ी प्रभावित किया था, बल्लेबाजी करने का मौका है और उनकी टीम थोड़ी सी संकट में भी है। रनों की सख्त ज़रूरत है। 1 या 2 कम से कम बड़े स्ट्रोक अगर खेलते हैं तो एक अच्छा स्कोर खड़ा हो सकता है। जी हां, मगर तेज तर्रार गेंद, इनका करे तो क्या करे। अक्रॉस द लाइन फिर से एक बार खेलने की कोशिश जरूर की थी, मगर जब तक उनका बल्ला बैकलिप उनकी जब तक नीचे आती तब तक वो गेंद निकल चुकी थी। पलक झपकते ही टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ मुड़ती हुई निकल रही है विकेट कीपर के दस्तानों में। 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। एक सफलता अर्जित की है सुमीत ने, काफी प्रभावित किया है। बहुत ही जबरदस्त नबीतुली गेंदबाजी। जी हां, इस मरतबा फिर से एक बार देखिए, यहाँ पे पेस की वजह से पेस को भाप नहीं पाए थे। अपना बल्ला तो चलाया था, अपने रिस्क को रोल किया था,
मगर मिडाउन की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी। एक ही रन यहाँ पे मिलेगा। देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 6 रन, तीसरे ओवर में 15 रन, मगर चौथे ओवर में सुमित ने रनों को सुखा दिया, मात्र 3 रन। देखिए अब यहाँ पे अपने हौसले को, अपने आत्मविश्वास को यहाँ पे बुलंद करना होगा, क्योंकि मैंने जैसे कहा कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। यहाँ पे संघर्ष तो करना होगा। आपको अगर महान बनना है, आपको किसी के आंखों का तारा बनना है, तो कुछ अलग कर गुजरना होगा। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। अब यहाँ पे अगर आप किसी के आंखों के सितारे बनना चाहते हो, तो इस ओवर में कम से कम 20 रन बनाने होंगे, क्योंकि लड़खड़ाती हुई पारी नजर आ रही है 34 रन स्कोर कार्ड पर। इस ओवर में अगर 20 रन आते हैं तो 54 रन बन सकते हैं और एक फाइटिंग स्कोर खड़ा हो सकता है। अंतिम ओवर के लिए आशांक साखरकर यहाँ पे पहली गेंद पर चकमा देने में कामयाब रहे। ऋषभ शिलदनकर रन आउट होकर मैदान से बाहर आएंगे। बहुत ही बढ़िया और कमाल की शुरुआत आशांक साखरकर उर्फ खत्री के रूप में। धन्यवाद डीजे मास्टर। आशांक साखरकर गेंदबाजी के मोर्चे पर अंतिम ओवर लेके आए हैं। हालांकि अंतिम ओवर करना भी इतना आसान नहीं होता, क्योंकि बल्लेबाज पूरी तरीके से फ्री माइंड से खेलते हैं, खुले हुए दिल से खेलते हैं, जोरदार हिट करने के लिए तैयार रहते हैं और उसी मानसिकता से खेलते हैं। और उनको चकमा देना, उनको अलग अलग तरह की गेंदबाजी करते हुए थोड़ा सा यहाँ पे हर वक्त सोच में डुबा कर रखना ये बहुत ही ज़रूरी होता है, और उसी लिए वर्सेटाइल गेंदबाजी की ज़रूरत। और आशांक में वो ज़रूर काबिलियत है। कभी बाउंसर करेंगे, कभी यॉर्कर करेंगे, कभी लेग कटर करेंगे, कभी स्लोवर वन करेंगे, और इसी वजह से अगली गेंद कैसी होंगी इसके बारे में बल्लेबाजों को अंदाज़ा नहीं आता। आशांक की अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, इसमें दबा बाउंसर तो किया था, मगर ऑफ स्टंप को छोड़कर ये बैट्समैन के सर के ऊपर से निकल गई, और अंपायर जी ने यहाँ पे 1 बाउंस का इशारा भी किया। 1 रन अतिरिक्त जरूर मिलेगा, मगर चिंता का विषय यही है कि यहाँ पे बड़ा स्ट्रोक नहीं आ रहा है। 1-1 रन और 2-2 रन से अब काम बनने वाला नहीं है। अब आपके हाथों से गेंदें खर्च हो चुकी है, वक्त जाया हो चुका है। 5 गेंदें बची है, 5 गेंदों में कम से कम यहाँ में 18 से 20 रन की जरूरत। जी हाँ, अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर डीप में फील्डर तैनात है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर को तैनात किया है। और जयेश लट हमेशा चौकन ने हमेशा चुस्त और फुर्तीले रहते हैं। बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। दूसरे रन के लिए यहाँ पे कोई मौका नहीं है। देखिए दोस्तों, इंसानियत इंसान को इंसान बना देती है और लगन हर मुश्किल को आसान बना देती है। यूं ही नहीं जाते लोग मंदिरों में पूजा करने के लिए, आस्था ही पत्थर को भगवान बना देती है। अब यहाँ पे आपने आप पर आस्था रखनी होगी और अपने आप पर आत्मविश्वास रखना होगा, और हम कुछ कर सकते हैं, हम कुछ करना चाहते हैं और हम कुछ कर सकते, हम कुछ यहाँ पे करके दिखाएंगे। ये आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करनी होगी। बिहाइंड द विकेट, यश मात्रे के हाथों से कैच छिटक गई और 1 रन तो यहाँ पे आसानी के साथ मिलेगा। दूसरा रन लेना नहीं चाहते राजेश मोहिते, स्ट्राइक अपने हाथ में रखना चाहते हैं। दर्शन वाकड़े हालांकि जोरदार प्रहार किया था, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था। 1 ही रन यहाँ पे मिलेगा। देखिए 1-1 रन पर संतुष्ट होना पड़ रहा है, मजबूरी है, करे तो क्या करे। 37 रन हो चुके हैं, 37 रन ऑन स्कोर कार्ड। अंतिम 3 गेंदें, क्या अंतिम 3 गेंदों पर 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलेंगे? कुछ भी हो सकता है, मैच में कभी भी करवट आ सकती है। जी हाँ, मगर आशांक एक्सपीरियंस है, अनुभव की कोई कमी नहीं है। कौन से बल्लेबाज किस तरफ खेलना चाहते हैं, किस तरफ खेलेंगे, इसका अंदाजा लगाकर जिस तरीके से यहाँ पे कंट्रोल गेंदबाजी कर रहे हैं, काबिले तारीफ मैं कहूंगा। देखिए फिर से एक बार थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली, थोड़ा सा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग को अपने दाई तरफ सरकाया उन्होंने। जी हाँ, फिर से एक बार बाउंसर करने की कोशिश की थी और
अक्रॉस द लाइन हुक करने का प्रयास किया था, मगर गेंद बल्ले के टॉपेज को लगी थी और वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। मगर एक रन फिर भी यहाँ पे आसानी के साथ मिलेगा। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं है, मगर एक रन से काम नहीं बनेगा। अब मात्र एक गेंद बची है। क्या कमाल का ये ओवर निकाला है आशांक ने, हालांकि अपेक्षा की जाती है आशांक से। जी हां, आखिरकार जैसे वैसे उस गेंद को खेला है जरूर, मगर रन मिलेंगे। जी हां, 6 रन सख्त जरूरत थी और जो शॉट यहां पे जरूरी था लगना अमृत स्पोर्ट्स सासवने के लिए, वो यहां पे छक्का दर्शन वाकड़े के बल्ले से आता हुआ। जी हां, ये संजीवनी छक्का मैं कहूंगा। ये छक्का, ये 6 रन बहुत ही उम्मीद की किरण जगाएंगे, एक मोमेंटम बनाएंगे अमृत स्पोर्ट्स सासवने के सभी खिलाड़ियों में, क्योंकि छलांग लगाकर स्कोर जा पहुंचा है 44 रन और अब जीतने के लिए 45 रनों की जरूरत, यानी 9 रन के औसत से यहां पे जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए जरूरी है। देखते हैं किस तरह से यह मैच होता है। मगर गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूंगा जिस अंदाज के साथ यहां पे उन्होंने गेंदबाजी की है। देखिए, पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 6 रन, तीसरे ओवर में 15 रन, मगर सुमेध पत्रे ने जो चौथा ओवर फेंका उसका कोई जवाब नहीं था बल्लेबाजों के पास। उन्होंने मात्र 3 रन खर्च किए और अंतिम ओवर में भी 10 रन यहां पे आए हैं। हालांकि एक फाइटिंग स्कोर जरूर है। अगर यहां पे जिस अंदाज के साथ माऊ 11 थल के गेंदबाजों ने गेंदबाजी की, उसी अंदाज के साथ अगर अमृत स्पोर्ट्स सासवने के सभी गेंदबाजों ने गेंदबाजी की तो जरूर ये मैच कांटे का हो सकता है। शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की व्यासपीठावरती सजलेल्या या सर्व ट्रॉफीज, सर्व चषक जवळजवळ 90,000 रुपये किमतीच्या आणि त्याच वेळेस प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये रोख। आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्या दानशूर आणि दिलदार व्यक्तींनी आम्हाला इथे सहकार्य केलेलं आहे, त्यामध्ये प्रमोद लक्ष्मण पाटील चिंचोटी 1000 रुपयाची देणगी, सन्माननीय अजय जगन्नाथ गायकर बोरघर रायगड जिल्हा समन्वय युवा सेना यांच्यातर्फे 25,000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे। रामचंद्र जौरू पाटील रेवदंडा यांच्यातर्फे 1000 रुपयाची देणगी, सन्माननीय दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद यांच्यातर्फे 50,000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे। त्यानंतर सन्माननीय सुधीरजी चेरकर ग्रुप ग्रामपंचायत वरंडे सरपंच 25,000 रुपयाची देणगी त्यांच्यातर्फे आलेली आहे। त्यानंतर सौभाग्यवती चित्रलेखा पाटील उर्फ चिवताई शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा परिषद महिला आघाडी प्रमुख यांच्यातर्फे 20,000 रुपयाची देणगी इथे आलेली आहे। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज की सायकल आपण पाहतोय व्यासपीठावरती सजलेली आहे आणि ही स्पोर्ट्स सायकल सन्माननीय आशिष प्रमोद पाटील चिंचोटी यांच्या वतीनं आम्हाला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे श्री पराग गोपीनाथ पाटील चिंचोटी यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी कूलर इथे प्रोव्हाइड केलेला आहे। गणेश धर्मा पाटील चिंचोटी यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा कूलर आहे, तो त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे। फ्रेंड्स ग्रुप चिंचोटी यांच्यातर्फे संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे बॉल त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। त्यानंतर प्रियांका मेडिकल वावे नाका यांच्या माध्यमातून 500 रुपये रोख आणि सन्माननीय अनिल पाटील 2500 रुपयांची देणगी आलेली आहे। त्यानंतर सुरेश हरिश्चंद्र ठाकूर यांच्यातर्फे 500 रुपये, गिरीश तेलगे फणसापूर यांच्यातर्फे 1100 रुपये आणि सुधीर पाटील बापळे यांच्यातर्फे 1100 रुपयाची इथे देणगी आलेली आहे। तर या सर्व देणगीदारांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक निशांत पाटील यांच्याकडे, परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती इथे LBW आउट झालेला एक मोठा
मासा गळाला लागलेला आहे. धन्यवाद. एमडी फाउंडेशनच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज आला होता त्या स्पर्धेचा. वळूयात मैदानाकडे पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. गोलंदाज ऋषभ यावेळेला जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. अगदी
संयमी हा फटका पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारची घाई किंवा कोणत्याही प्रकारची गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. यासिन सर, आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी एकंदरीत या ठिकाणी 45 धावांची गरज आहे आणि त्यापैकी 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजेच आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावेची गरज. निशांत, आपण पाहतोय सासवना संघ हा सहजासहजी हार मानणारा नाहीये आणि त्या संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर यंगस्टर खेळाडूंचा भरणा आहे. आत्ता ज्यांनी गोलंदाजी केली तो गोलंदाज ऋषभ शिल्दनकर हा सुद्धा अगदी यंगस्टर खेळाडू आहे आणि यंगस्टर खेळाडू तुम्हाला माहिती असतात की त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे, आपली स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त ऊर्जा भरलेली असते आणि म्हणूनच ते काहीतरी करून दाखवण्यासाठी इथे आपल्या जीवाची पर्वा न करता जीव की प्राण करतात आणि सामना जिंकण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करतात. म्हणूनच हा सामना शेवटपर्यंत नक्कीच जाणार. अगदी सहमत आहे यासिन सर, अगदी माझ्या मनातलं बोललेलं आहात. कारण दोनही संघांचा परफॉर्मन्स आपण सकाळपासून पाहतोय. दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत. दोन्ही संघादरम्यान आपण पाहिलं तर काही खेळाडू हे अर्थातच एक्सपिरियन्स आहेत, पण तो बरेचसे खेळाडू यंगस्टर पाहायला मिळतात आणि त्यांचं अगदी ठासून भरलेलं टॅलेंट सुद्धा आपण या मैदानावरती पाहतोय. नेक्स्ट षटक आपण पाहतोय, गोलंदाज विक्रम थळे येतो. एक डॅशिंग अँड डायनामिक व्यक्तिमत्व. अगदी आपण पाहिलं तर विक्रम थळे षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आहे जयेश लट. यावेळेला मोठा फटका, चेंडू सीमा पार होणार का? परंतु आपण पाहिलं तर चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू यासिन सर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती 6 धावा. नक्कीच या ठिकाणी जर जिंकायचं असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकावा लागेल. परंतु मी आत्ताच म्हटलं होतं की जयेश लट याला प्रमोट केलेलं आहे. आपण पाहतोय त्यांच्याकडे बरेच फलंदाज आहेत, परंतु त्यांच्या कर्णधाराला नक्कीच मी 100% गुण देईन. कारण त्यांच्याकडे असे बरेच खेळाडू असताना सुद्धा त्यांनी त्याला प्रमोट केलं आणि 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि खऱ्या अर्थानं जी गरज होती इथे धावांची ती इथे त्यांनी पूर्तता केलेली आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना प्रत्येकाचं अस्तित्व या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवावं लागतं. कारण स्वामी वामनराव पै यांनी म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्याच्यामुळे त्या पद्धतीचा खेळ मात्र या ठिकाणी प्रत्येकाला करावा लागेल. या ठिकाणी ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर आउटसाइड एज पाहायला मिळाले बॅटची आणि या चेंडूवरती 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 1 धाव इथे नक्कीच मिळते, परंतु कॉन्फिडंट नव्हते यावेळेस जयेश लट. परंतु जयेश लट याला जो प्रमोट केला आहे ॲज अ पिंच हिटर म्हणून, त्यांनी त्याचं काम आत्तापर्यंत अगदी चांगलं निभावून गेलं आहे आणि जो हल्ला केलेला आहे तो त्यांच्या मुख्य अस्त्रावरती अर्थात विक्रम थळे याचं हे जर षटक महागडं ठरलं तर मात्र या सामन्यावरती वर्चस्व आपल्याला प्रस्थापित करता येईल. हा जो एक त्यांचा अंदाज त्यांच्या कॅप्टनचा होता तो इथे खरा ठरतोय. आणि सर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सौमित्र म्हात्रे, ज्याला खऱ्या अर्थानं मी रिसेंटली 3 ते 4 वर्षापासून पाहतोय. अगदी थळ संघ कधीही अडचणमध्ये आला की त्यातून बाहेर काढण्याचं काम हे सातत्यानं सौमित्र म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सौमित्र. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउटची संधी. दुसरी सुद्धा धाव पूर्ण केलेली आहे आणि तिसरी धाव 3 धावा यासिन सर या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. अशा वेळेला जर एक मोठी मॅच आहे, आपण जर जिंकला तर बक्षीस पात्र होणार आहात, हारला तर स्पर्धेच्या बाहेर होणार आहेत. आणि अशा वेळेला अशा प्रकारची जर आपण चूक केली तर शेवटल्या क्षणाला आपल्याला एक धावेची किंमत मोजावी लागेल. यासिन सर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावेळेस. दर्शन वाकडे यांनी नक्कीच जीवाची पर्वा न करता खूप सुंदर क्षेत्ररक्षण इथे केलं होतं. थ्रो सुद्धा अगदी अचूक होता, गॅदरिंग सुद्धा चांगलं होतं, परंतु दोन्ही फलंदाजांची रनिंग बिटवीन द विकेट याचं प्रदर्शन सुद्धा चांगलं होतं आणि त्याच कारणास्तव आपण पाहतो यावेळेस फलंदाज या रेसमध्ये जरी जिंकले असले
तरीही आपण पाहतोय गोलंदाज विक्रम थळे मात्र इथे आपला अनुभव पणास लावतोय आणि त्याच वेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय की कुठल्याही स्थितीत जर इथे 1-2 विकेट येत आहेत तर या सामन्यावरती पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करता येईल का याची चाचपणी तो करतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल विक्रम थळे, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वन बाउन्स चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. या ठिकाणी यासिन सर आपण पाहिलं तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील, खऱ्या अर्थानं हे जर असते तर आता इथेच कुठेतरी आपल्याला कार्य करताना दिसत असले. धावा झाल्यात 20 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. 18 बॉल 25 धावेची गरज आहे, परंतु आज आपण पाहिलं तर अभिषेक आपल्यामध्ये नाही आहेत. जर असते तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काही ना काहीतरी हातभार लावत असते. म्हणून सर्वजण म्हणतात की एक मित्र गेला तरी दुनिया संपत नाही किंवा थांबत सुद्धा नाही. सर्वजण म्हणतात की एक मित्र गेला तर दुनिया संपत नाही किंवा थांबत सुद्धा नाही, पण ते कोणालाच कसे समजत नाही की लाखो मित्र असले तरी त्यामध्ये एकाची कमी कधीच पूर्ण होऊ शकत नाही, कधीच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आजही सुद्धा यासिन सर आपल्याला अभिषेकची उणीव भासते. अभिषेक आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्याचेच खऱ्या अर्थ स्मरणार्थ आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. नक्कीच बऱ्याच वेळा म्हटलं जातं, आपण वाचलेलं सुद्धा आहे की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. कारण देवाची काय करणी आहे, त्याच्या मनात काय आहे आजपर्यंत कोणालाही समजू शकलेलं नाही आहे. कारण बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की चांगले धडधाकट आणि त्याचप्रमाणे सुस्वभावी आणि चांगला व्यवहार असणारे लोक आपल्यातून अचानक जातात आणि नक्कीच आपल्याला एक चटका देऊन जातात, चटका लावून जातात. आणि तशाच प्रकारचं आपण पाहतोय इथे अभिषेकसुद्धा आपल्याला सोडून गेलेला आहे. परंतु त्याच्या स्मृतीचा उजाळा म्हणून आपण पाहतोय इथे एक चांगली टुर्नामेंट इथे आयोजित केलेली आहे. 18 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषभ श्रीलंकर. यावेळेला आखू टप्पाचा चेंडू चांगल्या पद्धतीने करून काढलेला आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, परंतु यासिन सर या मैदानामध्ये एक धावेसाठी प्रत्येक जण संघर्ष करत आहे. कारण मी अगोदर सुद्धा म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये किती धावा काढल्यात त्यापेक्षा किती धावा वाचवल्यात हे फार महत्त्वाचं असतं. आयुष्यामध्ये सुद्धा तसंच आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये किती पैसा कमवलात त्यापेक्षा पैसा किती वाचवलात हे फार महत्त्वाचं असतं. याचा सुद्धा हिशोब असणं यासिन सर फार महत्त्वाचं आहे. यावेळेस सर्वांचं लक्ष असेल तर या गोलंदाजावरती, कारण या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रभावित केलेलं आहे. प्रभावित मारा आणि त्याचप्रमाणे विकेट टेकिंग आणि किफायती गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी केलेली आहे. कारण आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता इथे विकेटची गरज आहे. विकेट किंवा 2-3 जर चेंडू डॉट आले, निर्धाव आले तर मात्र इथे पुन्हा एकदा सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आणि आजचा दिवस यासिन सर ऋषभसाठी राहिलेला आहे. का ऋषभची एक अविस्मरणीय गोलंदाजी आपण बघितली, कारण त्याच्या बॉलमध्ये काही ना काहीतरी व्हरायटी पाहायला मिळाली होती. परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या, तिसीचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 24 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. जिंकायचं असेल तर आता आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू हा ऋषभला विचारपूर्वक टाकावा लागेल. परंतु मावी 11 थळ या संघाचा मी नक्कीच अगोदर म्हणालो होतो की तरी ज्यांच्या पहिल्या 2 विकेट्स गेल्या असल्या तरी सुद्धा त्या संघामध्ये अगदी 5 ते 6 नंबरपर्यंत बॅटिंग आहे. अगदी आदिलसारखा खेळाडू सुद्धा अजूनही पॅव्हलियनमध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे नक्कीच या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर खऱ्या अर्थानं अमृत स्पोर्ट्स आसवणे संघाला आता मात्र विकेट घ्याव्या लागतील. या मॅचमध्ये वापसी करायची असेल तर ऋषभला या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळेला फुलर लेनचा चेंडू मारायचा होता ऑन साईडला, चेंडू आला ऑफ साईडला. 1 धाव मात्र मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यासिन सर 15 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. बॅटिंगला आपण पाहतोय दोनही फलंदाज अगदी व्यवस्थित, संयमी आणि नियंत्रित फलंदाजी मैदानावरती करताना दिसत आहेत. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. आपण पाहतोय त्यांना हा टेनिसचा चेंडू अगदी फुटबॉल प्रमाणे दिसत असावा, कारण विकेटला सुद्धा त्याने समजावून घेतलेलं आहे. विकेटवरती बाउन्स किती आहे, परंतु यावेळेस एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये जयेश लट इथे मात्र बाद होतोय. एक मोठा झटका आणि ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मात्र येते. परंतु इथून आता सामना बदलणार का हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
थँक्यू 14 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. प्रत्येक संघामध्ये एक ट्रम्प कार्ड असतं आणि अर्थातच माऊ 11 थर्ड संघाचं ट्रम्प कार्ड मैदानामध्ये प्रस्थान करतोय, प्रवेश करतोय. अगदी फलंदाजीसाठी ज्याने खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमावलेलं आहे, लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा ज्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असा आदिल कुरेशी मैदानामध्ये पाहतोय. परंतु नाण्याची दुसरी बाजू बघितली तर गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं ऋषभने गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा, या षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्या 4 चेंडूमागे 5 धावांची या ठिकाणी 5 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी ऋषभचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सासवणी संघाचा हा खेळाडू आपल्या गावासाठी खेळत आहे, आपल्या नावासाठी खेळत आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या अस्तित्वासाठी खेळत आहे आणि तेच प्रयत्न, तोच संघर्ष आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू कार्पेट सहारे जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम चेंडू या षटकातील ऋषभने खऱ्या अर्थानं आज संपूर्ण दिवसामध्ये खूप प्रभावी मारा केलेला आहे. ऋषभच्या घरातले काही जण यूट्यूबमध्ये नक्कीच त्याला पाहत असतील, ते सुद्धा आनंदित झाले असतील, कारण ऋषभचा आज जो परफॉर्मन्स बघितला तर खऱ्या अर्थानं त्याने केलेला सराव किंवा त्याने केलेली मेहनत आज पूर्णपणे पणाला लावली आणि आपल्या संघासाठी खूप साऱ्या धावा रोखण्याचं काम हे ऋषभने केलेलं आहे. यावेळेला चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आहे. क्षेत्ररक्षक 1 बाउंस, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव मात्र कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेवरती समाधान संतुष्ट झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. रसिक प्रेक्षकांना ज्या पद्धतीनं सामना पाहायला पाहिजे होता त्याच पद्धतीचा सामना आपण या मैदानामध्ये पाहतोय, कारण 12 चेंडू आणि 18 धावेची गरज असताना जर आपण प्रेम विचार केला तर प्रतिषटक 9 धावेची सरासरी आहे. अमृत स्पोर्ट्स सासवणी संघाचा स्ट्रॉंग झोन पाहिला तर खऱ्या अर्थानं ती गोलंदाजी आहे, कारण संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी गोलंदाजीवरती सुद्धा बऱ्याच मॅच काढलेल्या आहेत. परंतु आपण पाहिलं तर आदिल नावाचं वादळ आज मैदानावरती आहे. माऊ 11 थळ अर्थात निखिल पवार गोलू यांचा हा संघ आणि या संघामध्ये आदिल जोपर्यंत आहे तोपर्यंत ही मॅच कोणत्याही क्षणी आपल्यापर्यंत झुकवण्याची ताकद ही मात्र आदिलकडे आहे. त्याच्यामुळे ही नक्कीच ही चुरस क्रिकेटमधला हा थरार आज मात्र रसिक प्रेक्षकांना अगदी व्यवस्थित आणि नीटनेटक्या पद्धतीनं अनुभवायला मिळत आहे. येणारे 12 चेंडू 28 धावेची गरज. स्ट्रायकिंगला बॅटर आहे सौमित्र म्हात्रे. गोलंदाज जो मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला मनोज येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. आणि आज आपण पाहिलं तर सासवणी संघाची फिल्डिंग असेल, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, तीनही युनिटमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजयी करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत आहेत. 11 चेंडू 17 धावेची गरज. स्ट्रायकिंगला बॅटर आहे आदिल कुरेशी. क्वालिफायर मॅच या मैदानामध्ये पाहतोय, जिंकेल तो बक्षीस पात्र. फुलर लेनचा चेंडू होणार का? सीमापा त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॅच, अविश्वसनीय, अविस्मरणीय, अनबिलिव्हेबल. कम ऑन डीजे. थँक्यू. ज्या पद्धतीने प्रेम मी म्हणालो होते की जे ट्रम्प कार्ड होतं त्या ट्रम्प कार्डलाच बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. कारण ज्या पद्धतीने आपण जेव्हा बुद्धिबळ खेळत असू, चेस खेळतो, तेव्हा आपण सातत्यानं वजीरला मारण्याचा प्रयत्न करतो. एकदा वजीर मेला की आपण बरोबर राजाला मारतो. त्याच पद्धतीचं प्लॅनिंग, त्याच पद्धतीची स्ट्रॅटर्जी आज मैदानामध्ये पाहतोय. मी अगोदर सुद्धा म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांकडून खऱ्या अर्थानं एक गोष्ट नक्की शिकावी, ते म्हणजेच नियोजन असेल तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकता. आणि त्याच प्रकारचं नियोजन आपण पाहतोय अमृत स्पोर्ट्स सासवणी या संघाकडून. आदिल कुरेशीला बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे, ते म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. जबरदस्त अफलातून मॅच मैदानामध्ये पाहतोय. या मॅच मध्ये कोणता संघ विजय होणार आता मात्र सांगणं फार कठीण झालेलं आहे, कारण समीकरण पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज.
यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला आपण पाहिलं तर एक धाव मात्र पाहायला मिळते. आणि मैदानावरती आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला अजिंक्य. या अजिंक्यची खासियत मी नक्कीच सांगेन सर्व रसिक प्रेक्षकांना, ज्या ज्या वेळेला थळ संघ अडचणीमध्ये आला, ज्या ज्या वेळेला संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला, तिथून विजयश्री खेचून आणण्याचं काम हे सातत्यानं अजिंक्यनं केलेलं आहे. तोच नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय अजिंक्य. या अजिंक्यवरती सुद्धा खूप सारी जबाबदारी आहे, त्याच्यावरती संपूर्ण अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करणार का, हे प्रश्नचिन्ह आता मात्र उभं राहिलेलं आहे. नेक्स्ट बॉल, सौमित्र मात्रेची बॅट मात्र संत आहे. जी नैसर्गिक खेळी आहे ती मात्र आज पाहायला मिळत नाही आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाला डोकेदुखीचं कारण ठरणार आहे. कारण तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये हारला तर तुमची ती हार जिव्हारी लागत नाही, पण तुम्ही क्वालिफाय सारख्या राऊंडमध्ये जर पराभूत झाला तर ती मात्र हार आपल्या जिव्हारी लागते. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या प्रकारचं चित्र पाहतोय. गोलंदाज मनोजचं कौतुक करावं लागेल. 7 चेंडू मागे 7 धावांची खेळी आपण पाहतोय सौमित्र म्हात्रेची. नेक्स्ट बॉल, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. सौमित्र म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. निशांत आता मात्र पुन्हा एकदा या खेळामध्ये उत्सुकता आणि आपण पाहतोय क्रिकेटची असलेली अनप्रेडिक्टेबल स्थिती निर्माण झालेली आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 16 धावा आपण पाहतोय. हा सामना आता मात्र झुकलेला आहे तो अमृत स्पोर्ट्स सासवणे या संघातर्फे तर कडे आपण पाहतोय झुकलेला आहे. असं वाटलं होतं की माऊ 11 थळ हा संघ अगदी या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये सहज जिंकेल अशी परिस्थिती निर्माण होती, परंतु जयेश लट बाद झाला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू गेले आणि नवीन येणाऱ्या खेळाडूला जसं मी म्हटलं की ही खेळपट्टी साथ देत नाहीये आणि या खेळपट्टीवरती धाव बनवणं तितकं सोपं नाहीये आणि पुन्हा एकदा ते इथे सिद्ध होत असताना यासिन सर, ज्या पद्धतीनं सामना पाहिजे होता त्याच पद्धतीनं या मैदानावरती पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 16 धावेची गरज असताना गोलंदाज आपण पाहतोय मनोजचं कौतुक करावं लागेल. 40+ हा खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आपल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा मात्र खर्च केल्याने 2 विकेट्स आपल्या नावावरती केलेला आहे. यासिन सर, हाच असतो अनुभव, हीच असते मेहनत आणि खऱ्या अर्थानं हेच असतं प्लॅनिंग. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विक्रम थळेने 13 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये ऋषभने पुन्हा एकदा आपल्याला प्रभावित केलं, फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मनोजने फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स आपल्या नावावरती केलेल्या आहेत. आणि यालाच म्हणतात कॅप्टन्सी. माऊ 11 थळ या संघाच्या कॅप्टनची मी प्रशंसा केली होती, परंतु इथे अमृत स्पोर्ट्स सासवण्याच्या कर्णधाराची मी प्रशंसा करेन, कारण त्यांचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का त्याने लपवून ठेवला होता. कारण मागच्या सामन्याचा तो सामनावीर होता, मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम षटक त्याने टाकलं होतं आणि म्हणूनच सामनावीराचा खिताब त्याला सुद्धा आपण प्रदान केला होता. आणि त्या गोलंदाजाला अगदी अचूक मोक्यावरती इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्यांनी आपलं काम मात्र इथे चोख बजावलं. निशांत, अंतिम षटक. यासिन सर, या षटकावरती या सामन्याचा खऱ्या अर्थानं निकाल असणार आहे. साक्षात मोहिते साक्षात कामगिरी करणार का हे पाहणार आपला नक्कीच ठरणार आहे. कारण येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर आहे प्रकाश हालेकाना. पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक, फक्त या चेंडूवरती सिंगल मिळणार आहे. परंतु यासिन सर, मी नेहमीच म्हणत असतो की अजिंक्य ज्या पद्धतीनं एक आपण एक्स फॅक्टर म्हणूया त्या पद्धतीने तो कामगिरी करत असतो. कारण अशा कित्येक मॅचेस मी अजिंक्यला जिंकवताना पाहिलेले आहेत आणि तोच अजिंक्य आता मात्र स्ट्राईक एंडला आहे. समीकरण पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. अजिंक्य म्हात्रे आणि प्रकाश हालेकाना यांच्यावरती सगळ्यांच्या नजरा रोखल्या गेलेल्या आहेत. त्याच वेळेस गोलंदाज साक्षात याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आणि ओव्हर पिच चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना एक हाय जंप त्याने लगावले,
परंतु तरीही चेंडू सीमारेषा पार करतोय. 6 धावांसाठी उत्कृष्ट दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू यासिन सर. अजिंक्य मैदानामध्ये आल्यापासूनच मी एक स्टेटमेंट वापरलं होतं की हा एक एक्स फॅक्टर आहे. हा कोणत्याही क्षणी मॅच जिंकू शकतो आणि अशा मॅचेस त्यांनी किती जरी जिंकवलेल्या आहेत आणि त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहतोय. एक षटकार आल्यानंतर नक्कीच यासिन सर हा संजीवनी षटकार म्हणावा लागेल थर्ड संघासाठी. नो डाऊट, कारण षटकाराची फार गरज होती. इथे मोठा फटका खेळण्याची आवश्यकता होती आणि तो मोठा फटका आल्यानंतर आपण पाहतोय सर्वांच्या भुवया मात्र इथं उंचावलेल्या आहेत. जे बसलेले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे होते ते टाचांवरती उभे राहिलेले आहेत. 4 चेंडू आणि 8 धावेची गरज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. अजिंक्य म्हणतोय की काठीनं घोंगड्या घेऊ द्या किर, मला बी बॅटिंगला येऊ द्या किर, आणि बॅटिंग येऊन त्याचा जलवा त्याने दाखवलेला आहे. काय अविश्वसनीय कामगिरी यासिन सर. एका क्षणात आपण पाहतोय फक्त 2 चेंडू मध्ये होत्याचं नव्हतं झालंय. मॅच होती कुठे आणि चालली कुठे. मॅच असं वाटलं होतं की अमृत स्पोर्ट्स सासवने अगदी सहज जिंकणार की काय असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. परंतु 2 चेंडू मध्ये या सामन्याचं पारडच फक्त नाहीये तर सामन्याचा काया पलट केलेला आहे. निशांत 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. यासिन सर मॅच अजून संपवलेली नाही. मॅच फार महत्वाची आहे. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. मैदानामध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण होत असताना क्रिकेटचं आपण पाहिलं तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं थरार पाहायला मिळतोय. 3 चेंडू 2 धावेची गरज. बॉलर आहे साक्षात. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेल होणार का, परंतु 1 धाव कंप्लीट केले आणि एका धावेवरती समाधान मानलेलं आहे. दुसरीचा प्रयत्न नक्कीच करायचा होता, परंतु आपण आता पाहिलं तर येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज. काय मॅच झालेली आहे यासिन सर. मॅच जर आवडली असेल तर रसिक प्रेक्षकांनी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. प्रत्येकाने टाळ्या वाजल्याच पाहिजे, कारण जबरदस्त अनबिलिव्हेबल अविश्वसनीय मॅच आपण मैदानामध्ये पाहतो यासिन सर. असा सामना भारत विपक्ष बांगलादेश झाला होता. या सामन्यामध्ये सुद्धा काही होऊ शकतं. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची गरज होती. गोलंदाज जो होता हार्दिक पांड्या आणि 3ही चेंडू ते निर्धाव गेले होते. यावेळेस सुद्धा इथे 2ही चेंडू निर्धाव जातील का. नक्कीच इथे आता मात्र देव पाण्यात ठेवलेले आहेत ते सर्व खेळाडूंनी. या वेळेला मात्र जबरदस्त अफलातून माऊ 11 थल निखिल पवार यांचा संघ ठरतोय अंतिम 4 मध्ये जाणारा 3रा संघ. पहिला संघ आपण पाहिला तर नवतरुण खानाव संघ, दुसरा संघ सुपर सिलेक्टर माणगाव आणि 3रा संघ ठरतोय माऊ 11 थळ हा संघ. आणि संघ मालक गोलू अर्थात निखिल मंगेश पवार यांच्यातर्फे अजिंक्य यांच्यासाठी इथे रोख 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अजिंक्य याला विनंती असेल की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं.